फडणवीस यांना विनंती, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डोंबिवली बँकेने आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित बँकेचे अध्यक्ष उदय कर्वेजी, ज्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्याला आता या ठिकाणी केलं, ते राम भोगलेजी, माझे सहकारी आमदार रवींद्र चव्हाण, उपमहापौर राहुल दामले, श्री पित्रेजी, परांजपेजी, बँकेचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे अर्थसंकल्पाचं विवेचन करत असताना माझ्यासमोर असा प्रश्न असतो की आकडेवारीमध्ये जाऊ की त्याच्या इम्पॅक्टवर जाऊ. आणि मग अनेक वेळा आकडेवारीमध्ये एकदा आपण बुडून गेलो की त्यातनं बाहेर यायला खूप वेळ लागतो. आणि म्हणून मी सुरुवातीलाच एक ढोबळ मनानं अर्थसंकल्प काय आहे हे आपल्याला सांगतो आणि मग त्याच्या इम्पॅक्टकडे मी जातो. मुळामध्ये अर्थसंकल्प म्हणजे काय, तर आपल्या घरी पगार येतो किती आणि आपण खर्च करतो किती, याच्यावरच जसा आपल्या घरचा अर्थसंकल्प चालतो तसा देशाचा अर्थसंकल्प चालतो. फक्त देशाच्या अर्थसंकल्पामध्ये त्यांना एवढीच एक मुभा असते की उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करता येतो आणि तो खर्च कर्जाच्या रूपानं उभारता येतो. मग कधीतरी कर्जाचे डोंगर झाले की त्यातनं समजा जर उत्पन्न वाढवत गेलं नाही तर मग काय परिस्थिती होते ती 1992 साली आपण बघितली. मध्यंतरीच्या काळात गेल्या 2-3 वर्षातही ती परिस्थिती आपण बघितली. त्यामुळे यावेळेचा जर अर्थसंकल्पाचा आपण विचार केला तर एकूण अर्थसंकल्प हा 17,94,000 कोटी रुपयाचा आहे. या 17,94,000 कोटी रुपयांमध्ये काही इन्कम आहे आणि काही एक्सपेंडिचर आहे. म्हणजे इन्कमही तेवढंच आहे आणि एक्सपेंडिचरही तेवढंच आहे. तर इन्कम काय आहे, तर आपला जो टॅक्स रेव्हेन्यू आहे, म्हणजे वेगवेगळ्या टॅक्सेसच्या माध्यमातून जो आपल्याला महसूल मिळतो ते आपलं महसुली उत्पन्न आहे 9,77,000 कोटी आणि 4 लाख कोटी त्याच्यापेक्षा अधिकचं आहे. पण ते केंद्र सरकार राज्यांना देते, त्यामुळे ते केंद्राच्या तिजोरीत राहत नाही आणि म्हणून ते या अर्थसंकल्पात आपण पकडत नाही. आणि जो नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे, म्हणजे सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून एखाद्या फीच्या रूपानं, एखाद्या शास्तीच्या रूपानं, एखाद्या दंडाच्या रूपानं जो काही महसूल मिळतो तो 2,12,000 कोटी रुपये आहे. म्हणजे एकूण महसूल आपण जर विचार केला तर तो आहे 11,89,000 कोटी इतकं महसुली उत्पन्न आहे. आणि भांडवली उत्पन्न हे 2 प्रकारे होतं. कुठलीही स्थावर मत्ता ज्यावेळेस सरकार विकतं किंवा ज्यावेळेस डिसइन्व्हेस्टमेंट करतं त्यातनं येणारं जे इन्कम आहे, म्हणजे स्थावर मालमत्तेच्या डिस्पोज ऑफ केल्यातनं जे इन्कम सरकारला येतं ते भांडवली उत्पन्न आहे. किंवा सरकार जे कर्ज घेतं ते कर्ज भांडवली उत्पन्नात आपण समजतो. आणि असं जे भांडवली उत्पन्न आहे सरकारचं ते 6,05,000 कोटी रुपये आहे. या 6,05,000 कोटी रुपयापैकी 5,31,000 कोटी हे कर्ज रूपाने आपण उभारतो आहोत. आणि असा जर आपण एक विचार केला तर हे आपलं अंदाजपत्रकामध्ये आपल्याकडे डेफिसिट तयार होत असेल तर अर्थव्यवस्था सुधरू शकत नाही. कर्जाचा किती मोठा डोंगर झाला पण प्रॉडक्टिव्ह गोष्टींवर जर ते कर्ज खर्च होत असेल तर डेफिसिट वाढलं तरी देखील कुठलाही फरक पडत नाही. आणि म्हणून तोही एक रोडमॅप या ठिकाणी तयार केलेला आहे. आता खरं म्हणजे अर्थसंकल्प जो असतो तो वर्षाकरता असतो, पण अर्थसंकल्पाचे पडसाद हे अनेक वर्ष उमटत असतात. त्यामुळे त्याचे पडसाद वर्षांकरता असतात. त्यामुळे एखाद्या देशाच्या जीवनामध्ये एखादा अर्थसंकल्प चुकला तर त्याचा काही त्या वर्षापुरता इम्पॅक्ट नसतो. त्या चुकलेल्या अर्थसंकल्पामुळे त्याचा इम्पॅक्ट अनेक वर्षांपर्यंत राहत असतो. आणि म्हणून यावेळच्या अर्थसंकल्पाकडे खूप लोक नजर लावून होते. विशेषतः मोदीजी आपल्या भाषणांमध्ये एक विजन मांडत होते आणि त्यामुळे ते विजन ॲक्शनमध्ये येईल का अशा प्रकारचा विचार लोक करत होते. मोदीजींनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, त्या गोष्टी खरंच करणाऱ्या आहेत की फक्त भाषणापुरतं या गोष्टी होत्या. पण एकूण जर अर्थसंकल्प आपण बघितला तर इंग्रजीमध्ये म्हणतात
ही हॅज वॉक द टॉक. म्हणजे ते जे बोलले ते त्यांनी करून दाखवलं. हे या अर्थसंकल्पाकडे जर बघितलं तर अरुण जेटलीजींनी, नरेंद्र मोदींनी मांडलेलं विजन हे अर्थसंकल्पाच्या रूपानं वस्तुस्थितीत ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता चिदंबरम साहेब आणि बाकी सगळी कंपनी त्यांची असं म्हणते की काय नवीन आहे हो, आमचाच अर्थसंकल्प आहे, आमच्याच तर योजना मांडलेल्या आहेत, कुठल्याही दुसऱ्या योजना आहेत, आम्ही जे वर्षानुवर्ष करतोय तेच यांनी मांडलं आहे. ही गोष्ट खरी आहे की UPAच्या जवळजवळ सगळ्या योजनांना या अर्थसंकल्पात जागा आहे. पण भोगलेजींनी सांगितलं त्याप्रमाणे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचा आउटकम, त्याचा रोडमॅप हा सगळा बदललेला आहे. योजना त्याच आहे पण त्या योजनांची उद्दिष्ट बदललेली आहेत, त्या उद्दिष्टांकडे जाण्याची वाट बदललेली आहे आणि त्यातनंच जुन्या सरकारमध्ये आणि या सरकारमधला फरक आपल्याला लक्षात येतो. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये आपल्या देशातल्या 2 प्रमुख अर्थतज्ञांमध्ये एक अर्थव्यवस्थेच्या संदर्भातला एक वाद म्हणा किंवा एक चर्चा सातत्याने चालली आहे. अमर्त्य सेन ज्यांना आपण सगळं ओळखतो, हे अमर्त्य सेन आणि दुसरीकडे प्रोफेसर भगवती, या 2 अर्थतज्ञांनी 2 वेगवेगळे विचार मांडण्याचा प्रयत्न केला. विशेषतः मागचं जे सरकार होतं ते सरकार अमर्त्य सेन यांच्या आर्थिक विचारांनी प्रभावित होतं आणि या सरकारचा जर अर्थसंकल्प आपण बघितला तर साधारणपणे प्रोफेसर भगवती ज्या प्रकारचे विचार मांडतायत आणि हे शेवटी दोघांचं जे काही विचार आहेत हे विचार पाहता पाहता असे झाले की अमर्त्य सेन यांनी केरळ मॉडेल ऑफ गव्हर्नन्स हे प्रपोगेट करणं सुरू केलं आणि प्रोफेसर भगवतींनी गुजरात मॉडेल ऑफ गव्हर्नन्स हे कसं योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याच्यावर एक दिवस चिदंबरम असं म्हणाले की या दोघांमध्ये साम्यच आहे. आणि साम्य काय तर म्हणाले काही फार फरक नाही. म्हणाले अमर्त्य सेन हॅज कम्पॅशन फॉर पुअर आणि प्रोफेसर भगवती हॅज पॅशन फॉर ग्रोथ. आणि मग अमर्त्य सेनांचं म्हणणं काय होतं, त्यांचं म्हणणं असं होतं की देशातली गरिबी दूर झाल्याशिवाय देश काही पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून सगळ्या योजना गरिबी निर्मूलनाच्या योजना हातामध्ये घ्या, गरिबीला एम्पावर करा, गरिबाला खायला द्या, गरिबाला सगळ्या गोष्टी द्या. जोपर्यंत गरिबापर्यंत पोचणार नाही तोपर्यंत देश काही पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांच्या विचारातनं मग मनरेगा सारखी योजना असेल, फूड सिक्युरिटी ऍक्ट असेल किंवा वेगवेगळ्या गरिबांना आधार देणाऱ्या योजना, त्याची लेजिस्लेशन्स ही मागच्या सरकारने केली. प्रोफेसर भगवतींचं म्हणणं असं होतं की गरिबाला नुसतं मनरेगा देऊन, गरिबाला नुसतं फूड सिक्युरिटी ऍक्ट देऊन देश प्रगती करू शकत नाही. देश प्रगती हा ग्रोथच्या माध्यमातून करू शकतो. कारण ज्यावेळी देशाचा विकास होतो, देशाच्या विकासाचे क्षेत्र, मग ते शेतीचं क्षेत्र असो, ते इंडस्ट्रीचं क्षेत्र असो, ते सेवा क्षेत्र असो, ही क्षेत्र ज्यावेळी ग्रोथ करतात त्यावेळी त्यांच्या ग्रोथमुळे वेगवेगळ्या संधी तयार होतात. त्या संधीतनं रोजगार उपलब्ध होतो, त्या रोजगारातनं क्रयशक्ती मिळते, त्या क्रयशक्तीच्या माध्यमातून हा गरीब एम्पावर होतो आणि मग त्या एम्पावरमेंटमधनं त्याची गरिबी दूर होते. या सगळ्या ग्रोथचा जो ट्रिकल डाऊन इफेक्ट आहे, म्हणजे एखाद्या समजा मोठ्या पक्ष्याने एखादा फळ खाण्याचा प्रयत्न केला तर ते फळ ज्यावेळेस खाल्लं जातं त्यावेळेस ते फळ खात असताना त्याच्या ज्या गोष्टी बाहेर पडतात त्या गोष्टींवर मुंग्या जगतात, त्या गोष्टींवर मुंगळे जगतात, त्याला ट्रिकल डाऊन इफेक्ट आपण म्हणतो. तसं त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस आपली ग्रोथ होते त्या ग्रोथचा ट्रिकल डाऊन इफेक्ट हा गरिबापर्यंत पोहोचतो. कारण गरिबाला नोकरी मिळते, रोजगार मिळतो, पैसा मिळतो आणि त्यातनं त्याची गरिबी दूर होते. त्यामुळे गरिबी निर्मूलनाच्या योजनांच्या ऐवजी त्या योजना तर तुम्ही चालवा, पण त्या अशा प्रकारे चालवा की गरीब एम्पावर झाला पाहिजे, देशाची ग्रोथ झाली पाहिजे आणि त्या ग्रोथमधनं त्याला स्वतः करता खरेदी करता आलं पाहिजे. आणि म्हणून एक मूलभूत फरक, पाहण्याचा फरक, दोघांनाही गरिबी निर्मूलन करायचं आहे पण एकाला गरिबी निर्मूलनाच्या योजनातनं ते करायचं आणि दुसऱ्याला गरिबाला एम्पावर करून ग्रोथच्या माध्यमातून, म्हणजे जसा देश विकास करेल तसा गरिबाला देखील विकास करता आला पाहिजे आणि सरकारच्या भरोश्यावर नाही तर स्वतःच्या भरोश्यावर त्याला विकास करता आला पाहिजे. अशा प्रकारच्या प्रेरणेतनं मला असं वाटतं की या दोघांमध्ये हा जो काही सगळा वाद झाला तर आताचा जो जुना अर्थसंकल्प आहे तो त्या विचाराने प्रेरित होता आणि आताचा अर्थसंकल्प हा गरिबाला एम्पावर करा, त्याला त्या ठिकाणी रोजगार द्या, त्याच्याकरता ज्या योजना आहेत त्या योजना ज्या आहेत त्या रोजगाराच्या माध्यमातून तो कसा सक्षम होईल. आणि मला असं वाटतं हा मूलभूत फरक
आपल्याला या दोन अर्थसंकल्पामध्ये